कसं करतो, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर, विजिलन्सवर, फार काय काय घोषणा होता तिथे. या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी या व्यवस्था आहेत का? या ठिकाणी या मुलींच्या संरक्षणासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का? गंभीर आहे ना अध्यक्ष महोदय. 6 मुली 15 दिवसात. मी मुंबईचं पण प्रकरण वाचलं. मुंबईमधून मुली छोट्या छोट्या लहान मुली झालेल्या आहेत. अनेक महाराष्ट्रातील आहेत ते मी आकडेवारी घेऊन आलो, पण मला सगळ्यांवर एवढा वेळ मला बोलता येणार नाही अध्यक्ष महोदय. मी आज सगळं देत असताना आपल्याला विनंती आहे की जर अशा पद्धतीनं या लहान बालिकेंचं अपहरण होऊन त्यांचा पत्ता लागत असेल, मोबाईल बंद आहेत, मोबाईलवर ते ट्रॅप होत नाही आहेत, त्यांना शोधण्याचं काम चालू झालेलं आहे, आणि म्हणून आपल्याला यावर शासनाने गंभीरपणे निवेदन केलं पाहिजे. चौकशी करून तातडीने त्या मुलींचा शोध घेतला पाहिजे. महाराष्ट्रभर या मुलींच्या शोध मोहिमेसाठी मोहीम राबवली गेली पाहिजेत. कारण ते पालक सगळे रडत आहेत, विवंचनेमध्ये आहेत. फार फार मोठा आघात त्या सगळ्या पालक वर्गावर आहे अध्यक्ष महोदय. आणि ते कळवणी करून रोज पोलीस स्टेशनला जाणं येणं त्यांचं सुरू आहे. पोलीसही प्रमाणात काही चौकशी करत असतील, मी त्यांना दोष देत नाही, पण या घटना ज्या घडत आहेत गंभीरपणे, याला कोण घेऊन गेलेत, कुठे नेलेत, जिवंत आहेत की नाही, त्यांच्याशी काय झालेलं आहे, कशासाठी नेलेत, कोणी पळवून नेलेत, हा फार गंभीर विषय या ठिकाणी आहे. आपल्याला विनंती आहे की सरकारने या संदर्भात चौकशी करावी, निवेदन करावं, या मुलींची शोध मोहिमेसाठी स्पेशल एक स्क्वॉड तयार करावं आणि शोध घेऊन त्या मुली कशा परत आणता येईल, आणि जो कोणी घेऊन हे कृत्य केलं असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी सरकारला अध्यक्ष महोदय या माध्यमातून करतो. नितीन राऊत साहेब बोला. मी स्थगनच्या पहिल्यांदा तर धन्यवाद आपणास की आपण संधी दिली. स्थगनच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि विशेषतः जे नेट सेट करतात असे पात्र विद्यार्थी जे आहेत त्यांच्या भवितव्याविषयी आपल्यासमोर ही माहिती मांडत आहे की वस्तुस्थिती अशी आहे अध्यक्ष महोदय की सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या पदासाठी नेट सेट ही मूळ पात्रता आहे, परंतु मूळ पात्रतेसाठी केवळ 5 गुण आणि PhD साठी 17 गुण अशी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. यामध्ये फरक आहे. तर मध्य प्रदेश सरकारने समान गुण त्या ठिकाणी पद्धती अवलंबली. आपल्याकडे GR आहे आपला 11 फेब्रुवारी 2026चा. माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाने भरती करत असताना शिक्षकांची, सहाय्यक प्राध्यापकांची यामध्ये इक्वॅलिटी आणण्याच्या दृष्टिकोनातनं जे निकष मध्य प्रदेश सरकारने केलेले आहेत त्या पद्धतीचे निकष या ठिकाणी लावावेत आणि शिक्षक भरतीत त्यांना न्याय मिळवून द्यावा, याविषयी शासनाने निवेदन करावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. आपल्याला किमान त्यांचे पंचनामे व्हावेत म्हणून मला 2 मिनिटं मानण्याची संधी द्यावी. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आलाय. यामध्ये गारपीट झालंय. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय. रब्बी पिकाचं नुकसान झालंय. पहिला पाऊस आला, यानंतर फळबागांचं नुकसान झालं. पश्चिम मराठवाड्यातील काही जिल्हे बाधित झालेत, मराठवाड्यातील जिल्हे बाधित झालेत, आणि हे प्रचंड कृषी मंत्री महोदय खरं तर ते जरी मदत पुनर्वसन विभागाच्याकडे असले तरी पंचनामेचे आदेश आपण देत आहे. मराठवाड्यातली स्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये 41 जनावरं दगावली, 2 माणसाचा जीव पण गेला, आणि अजून खरं म्हणजे सरकार काय करतं याच्याकडे लक्ष नाही. एवढी मोठी हानी झाल्यानंतर अध्यक्ष महोदय हे सरकार काय फक्त त्या बंधूबाबाच्या चौकशीतच लागलाय, अशोक खरातच्या, त्याच्यावर कोणाकोणाची वरात निघणार आहे तर होईल, पण किमान हे तरी करा ना. माझी विनंती आहे, आपण सूचना द्या. अजूनही त्यांच्या पंचनामेचे आदेश दिले गेले नाही. सर्व रब्बी पिकं उद्ध्वस्त झालीत मोठ्या प्रमाणात. माझ्या माहितीप्रमाणे आता 8,400 हेक्टर आजच्या प्रस्तावांमध्ये, एक मिनिट वडेट्टीवार साहेब, आजच्या प्रस्तावांमध्ये हा शेतकरी विषयी संबंधित विषय असल्यामुळे मला वाटतं उत्तरात आपल्याला प्राप्त होऊ शकेल त्या संदर्भात ती माहिती, तेव्हा घेऊ. त्यामुळं उत्तर घ्यायची जबाबदारी माझी आहे, काळजी करू नका. ते तेवढं बरं आहे की किमान आमचा अंतिम आठवड्यात तरी आम्हाला न्याय मिळेल. नाहीतर पाहतोय आम्ही, आमचे फुकटच गेले दिवस. आता मी रेकॉर्डवर आणू की नाही, तुमच्या आदेशाप्रमाणे आणलाय ते अध्यक्ष महोदय. पण हे सगळं गंभीर आहे. हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. तुम्ही कर्जमाफी देऊन काही होणार नाहीये. याचे पंचनामे तातडीनं केले पाहिजेत या सगळ्या जिल्ह्यातील, आणि त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजेत अशा सूचना, निर्देश द्यावं. उत्तरात बघूया काय येतं. आणि खरा म्हणा निवेदन, आणि आपण याच्यासाठी पंचनामेच मागतोय.
पंचनामे करण्याचे निर्देश द्या म्हणा आणि मंत्री महोदयांनी त्यांनी हो म्हटलं पाहिजे. कृषी हे महोदय या बाबतीमध्ये एक वेळ मामा त्यांचं होते मग. ही परिस्थिती खरी आहे विजयभाऊने मांडल्याप्रमाणे. जालना जिल्हा विशेषतः मराठवाड्यामध्ये हातातोंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा या वादळी वाऱ्यामुळं, पावसामुळं आणि गारपिटीमुळं खूप मोठं नुकसान झालं. काढायला आलेला गहू असेल, हरभरा असेल, द्राक्षे असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, या सर्व पिकाचं अतोनात नुकसान झालं. अध्यक्ष महोदय, तातडीनं वार लेव्हलला या संदर्भातले पंचनामे करण्याच्या